नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं फॉर्मवाला यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जिल्हा न्यायालय भरतीची काल रिस्पॉन्स शीट आली आहे. सगळ्यांनी ती आतापर्यंत बघितली असतील. त्यामध्ये कोणाचा उत्तर चुकीचा आला आहे त्यांनी लवकरात लवकर ऑब्जेक्शन घ्या. लगेच TCSला करा किंवा मला आन्सर क्वेश्चन तो सेंड करा. मी तो चेक करून तुम्हाला सांगतो. आता सगळ्यांना हाच विचार येते की शिपाईचा आणि लिपिकचा हा किती कट ऑफ लागेल. बऱ्याच विद्यार्थ्याचे मला कॉलसुद्धा आले. तर मी आपल्या माहितीनुसार सांगतो त्याचं, आणि पेपर बघितल्यानुसार त्याचं शिपाई पदाकरिता आणि तुमचा लिपिक पदाकरिता कॅटेगरीनुसार किती मार्क्स पाहिजेत तुम्हाला स्किल टेस्टमध्ये आणि टायपिंग स्किल टेस्टमध्ये. शिपाईच्या शौचालय चाचणीसाठी किती मार्क लागतील आपापल्या कॅटेगरीनुसार हे तुम्हाला एका मुलाचा पेपर चेक करून सांगतो. त्याच्यावरून बाकी मुलांचे पेपर कसे गेले आणि किती हार्ड होता हे सुद्धा आपल्याला समजण्यात येतील. जसा हा 4th शिफ्टचा पेपर आहे, माझ्या एका विद्यार्थीचा पेपर आहे. त्यामध्ये जर तुम्ही बघायला गेले इंग्लिशपासून सेशन चालू होते तुमचं, तसं TCSचं उत्तर आहे 1st नंबरचं पहिलं, आणि त्या मुलांनी 3 नंबरचं उत्तर हे बरोबर लिहिलं आहे. बरोबर, म्हणजे हा मुलाचं उत्तर हे चुकलेलं आहे. बरोबर. 2nd नंबरचा क्वेश्चन येते डॅश डॅश ओनली टी आय लाईक इज ब्लॅक टी. बरोबर, हे तसा ओनली नव्हतं यायला पाहिजे, इथे ओनली टी आय लाईक इज अ ब्लॅक टी. बरोबर, त्याचं हे पण उत्तर चुकलेलं आहे. असेच क्वेश्चन बऱ्याच जणांचे चुकलेले आहे. ठीक आहे, जसे इंग्लिशचे क्वेश्चन आहे याचा बघा, 4 नंबरचा हा सुद्धा चुकला आहे, हा सुद्धा चुकला आहे. बरोबर. तसं आता हे इथून होतं मराठी व्याकरण चालू तुमचं. खाली शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. जसं दया, दयाचा काय येते समानार्थी शब्द बरं? दयाचा समानार्थी शब्द हा करुणा. बघा, करुणा या मुलाने उत्तर दिलं चूज ऑप्शन 2 नंबरचं. तसं याचं उत्तर हे करुणा हे बरोबर आलेलं आहे. बरोबर. तसं खालील प्रश्न बघितला तर खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. पाषाण, पाषाणचा पावन, मूर्ती, मंदिर, दगड. बघा, दगड हे TCSने उत्तर दिलेलं आहे. मुलाचं उत्तर हे पावन आहे. पावन हे उत्तर चुकलेलं आहे. बरोबर उत्तर हे दगड आहे. तसं खाली तुम्ही जर चेक केलं याच्यानंतर तुमचं काय एक हे जनरल नॉलेज येईल. जनरल नॉलेज झाल्यावर तुमचं जनरल नॉलेज येईल. जनरल नॉलेज हे झालं आहे चालू. तसं त्याच्यात प्राचीन इतिहासले क्वेश्चन भरपूर आले होते, आणि भरपूर मुलांच्या शिफ्टनुसार बघितल्यानुसार ही अवघड पातळीची लेवलचे पेपर होते. त्या कारणाने यामध्ये नॉर्मलायझेशन हे नक्कीच होणार. बरोबर. फक्त मुलांचा प्रश्न हा पडला आहे की सर आता कट ऑफ किती पडणार. बरोबर, मी तयारीला लागू की नाही लागू, मी टायपिंगला लागू आणि शिपाईवाले शौचालय चाचणीसाठी मी काय करू. बरोबर. याचा जो हा कट ऑफ आहे शिपाई हमाल पदाकरिता जर तुम्ही बघितला, शिपाईचा कट ऑफ हा 18 ते 20 मार्कवाले जे आहेत ते क्वालिफाय होतील. बरोबर, कारण की ते काय 18 ते 20 जे होते त्यांचा पेपर पण खूप अवघड होता. त्यांचं नॉर्मलायझेशन करून नक्कीच 20वाले 22पर्यंत 23पर्यंत जाऊ शकतील, 18वाले 20पर्यंत जाऊ शकतील. बरोबर. 50% विद्यार्थीचा अभ्यासाशी काही संबंध नव्हता. जे 50% विद्यार्थी होते ते कोणी अभ्यास केला नाही केला. भरपूर जणांचा पेपर कठीण होता. या कारणाने कट ऑफ हा कमी लागणार आहे. कट ऑफ हा तुमचा 15पासूनच चालू होईल. 15वाले नॉर्मलायझेशनमध्ये वरती येऊ शकतात, 18, 19, 17च्या दरम्यान येऊ शकतात. त्यामुळे शिपाई हमालचा कट ऑफ हा 18 ते 20 एवढा लागू शकते. आता राहिला आपला लिपिक पदाकरिता. लिपिकचा जो पेपर होता हा 40 मार्काचा पेपर होता. बरोबर. 40 मार्कामध्ये लिपिकचा कट ऑफ हा 22 ते 25 वाले क्वालिफाय होतील.
22 ते 25 वाल्याच्या जवळपास हा क्वालिफायचा निकाल जो आहे, तुमची मेरिट जी आहे ही लागेल. जे 15 ते 16च्या दरम्यान आहे, 17च्या दरम्यान आहे, हे काट्यावर आहे. कपचं नॉर्मलायझेशन हे जास्तच लागलं. नॉर्मलायझेशन हे कमीत कमी 5 मार्कापर्यंत वाढते. जर नॉर्मलायझेशन जर वाढलं, तुमचं पण सिलेक्शन इथे होऊ शकते. 22 ते 25 क्वालिफायवाले हे नक्कीच यामध्ये सिलेक्ट होणार आहे. यांनी लवकरात लवकर टायपिंगच्या तयारीला लागा. टायपिंग ही पहिले इंग्लिश होईल, नंतर ही मराठी होईल. टायपिंग व्यवस्थित करून घ्या आपापली. आणि शिपाईवाले तुम्ही कौशल्य चाचणीसाठी हे सर्व डोक्यात घेऊन घ्या, बरोबर. तसंच फॉर्मवाला चॅनलमध्ये तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी बघायला भेटतील. तरी सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.